महाराष्ट्र भाजपात संघटनात्मक फेरबदल, भाजपकडून नव्या जिल्हाध्यक्षांची नावं जाहीर, मंडळ आणि तालुका अध्यक्षांच्या नेमणुकीनंतर भाजपकडून जिल्हाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब. राष्ट्रवादीत फूट पडली त्यावेळी मलाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बोलावलं होतं, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा रंगलेल्या असताना पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विनायक गायकवाडांनी लावलेले हे बॅनर थोड्याच वेळात काढण्यातही आले. मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे ॲक्शन मोडवर असताना या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण. राज ठाकरेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा नाही, उदय सामंत यांची राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रतिक्रिया. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर. 15 आणि 16 मे रोजी नाशिकमधील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद. तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरेंच्या शिवसेनेतील सर्व पदांचा राजीनामा, स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत राजीनामा. विदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता, माजी नागपूर जिल्हा प्रमुख बंडू तागडे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेत गटबाजी, नाशिकच्या शिवसेना सचिवांच्या बैठकीत प्रवीण तिदमे, विजय करंजकर, राम रेपाळेंच्या बैठकीत गैरहजर, प्रवीण तिदमे खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांची 17 मे रोजी बैठक, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरत्या पथक योजनेला मान्यता, 29 महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात 31 मोबाईल व्हॅन असणार. राज्यात वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर, अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला. इमारतींमध्ये ई चार्जिंग स्टेशन नसेल तर इमारतीला एनओसी मिळणार नाही, यासाठी पॉलिसी बनवण्याचं काम सुरू, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. देशात किंवा राज्यात लवकरच बॉम्बस्फोट होणार असा धमकीचा मेल, महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाकडून मुंबई पोलिसांना माहिती, 2 दिवसात मोठा बॉम्बस्फोट होणार असा मेलमध्ये उल्लेख. पुण्यातील खासगी रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा कंट्रोल रूमला फोन, मात्र याची चौकशी केल्यानंतर हा फेक कॉल असल्याची माहिती. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाची हजेरी, विजांच्या गडगडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. नाशिकमध्ये सलग 6 दिवसांपासून पाऊस, अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ, दिवसभरात 21 मिलीमीटर पावसाची नोंद. नाशिक शहरात मुसळधार अवकाळी पाऊस, मुंबई नाका, गोविंदनगर परिसरात गुडघाभर पाणी साचलं होतं. नाशिकच्या त्र्यंबक रोडवर पावसामुळे झाड कोसळलं, जीवितहानी झाली नसून 2 कार आणि एका रिक्षेचं मोठं नुकसान. नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे अंगावर झाड कोसळल्यानं दोघांचा मृत्यू, सातपूर परिसरातली घटना, दुचाकीवरून कामाला जात असताना अंगावर झाड कोसळल्याची घटना. नंदुरबारमध्ये सलग 6व्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे पपई पिकांचं नुकसान, वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची आणि झाडांची पडझड. पुणे शहराला अवकाळी पावसाचा तडाखा, सकाळी पुणे शहरात मुसळधार पावसाच्या सरी, पुणेकरांची काहीशी तारांबळ. मुंबईच्या पश्चिम उपनगरात अवकाळी पावसाच्या सरी, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, विलेपार्ले, सांताक्रूज परिसरात पावसाच्या सरी. ठाण्याच्या शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसानं लग्नात वऱ्हाड्यांची चांगलीच तारांबळ, वऱ्हाड्यांनी आणि स्थानिकांनी मनपाचे बांबू हातांनी पकडून ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल. पालघर जिल्ह्यातील वाडा भागात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी, आंबा, काजूसह बागायतदारांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता, तर वीजभट्टी व्यावसायिकांचंही नुकसान. ठाण्यातील खारेगावमध्ये पार्क केलेल्या 4 चाकी वाहनावर झाड कोसळलं, दुर्घटनेत गाडीचं नुकसान. बीडमध्ये झालेल्या पावसानं नगर परिषदेची पोलखोल, मान्सूनपूर्व कामं न झाल्यानं नाल्यातील पाणी रस्त्यावर.
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आणि ज्योतिबा मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू होणार. पारंपरिक कपडे घालून मंदिरात येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून आवाहन केलं जाणार. साईबाबा संस्थांकडे 514 किलो सोनं, यातील निम्म सोनं रोजच्या वापरातलं तर उर्वरित सोन्यापैकी 155 किलो सोनं वितळून सोन्याची नाणी बनवण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल. साई भक्तांसाठी शिर्डी संस्थांची नवी पॉलिसी. 10,000 आणि त्यापेक्षा अधिक डोनेशन देणाऱ्या भक्ताला आरतीचा मोफत पास देण्यासह दानशूर भक्तांसाठी इतर अनेक योजना लागू. एसटीत चालक, वाहक आणि अभियंता पदासाठी लवकरच भरती करण्याच्या प्रक्रियेला महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी. राज्यात तब्बल 41,199 ग्राहकांनी नवीन वीज जोडणी मिळावी म्हणून महावितरणकडे अर्ज केले. पैसेही भरले, मात्र वीज जोडणी अद्याप नाही. यामुळे ग्राहकांकडून महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त. ऑनलाईन मालमत्ता कर भरण्यासाठी केवायसी पूर्ण करा. विविध सोयी सुविधांचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घ्या. मुंबई महापालिकेचं आवाहन. आरोग्य विभागात काम करणारे लाडके भाऊ 7 महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा अद्याप पगार झालेला नसल्याची माहिती. राज्यभरातील 34,500 अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं वेतन थकीत. जानेवारीपासून वेतन मिळालं नसल्यानं कर्मचारी आर्थिक संकटात. शिवशाही बसचं रूपांतर हिरकणी बसमध्ये केलं जाणार. राज्य परिवहन महामंडळाच्या सदस्यांच्या बैठकीत निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल देण्यास नकार दिल्यानं तरुणांचा गोंधळ. रांजणगाव शेणपुंजी पेट्रोल पंपावरची घटना. सोलापुरातील काळी मशीद ट्रस्टचा प्रहारवर खंडणी मागितल्याचा आरोप. संघटनेला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप करण्यात येत असल्याची प्रहार संघटनेची प्रतिक्रिया. महायुती शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन पाळायला तयार नाही. राजू शेट्टींची टीका. तर सोयाबीन, कापूस, हरभऱ्याचं मोठं नुकसान झालं असून सरकारनं अनुदान दिलं नाही, शेट्टींचा आरोप. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं एकदिवसीय उपोषण. शेतकऱ्यांची कर्जमाफी तसंच शेतमालाला भाव नसल्यानं तुपकर वाढदिवस इव्हेंट म्हणून साजरा न करता उपोषणाला बसले. सांगलीच्या पलूसमधील वसगडे गावातील शेतकरी जमिनीच्या मोबदल्यासाठी आक्रमक. मिरज पुणे रेल्वे मार्ग दुहेरीकरणात रेल्वेनं बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्याचा आरोप. मुंबईच्या साकीनाका परिसरात मनसेचं नाल्यात उतरून फुटबॉल फेकाफेकी करून आंदोलन. अवकाळी पावसामुळे मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल. यवतमाळच्या वणीमध्ये वेकोली अंतर्गत येणाऱ्या ओबी कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगार देण्याची मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. रायगडच्या पेण तालुक्यात माळवाडीत नागरिकांचा रस्ता आणि पाण्यासाठी आंदोलन. प्रशासनाला धारेवर धरत नागरिकांनी भोगावती नदीत आंदोलन केलं. राज्यात 10वीचा निकाल 94%. यंदाही राज्यात मुलींचीच बाजी. मुलींचा निकाल 96.14% तर मुलांचा निकाल 92.31%. 10वीच्या निकालात कोकण विभागाची बाजी. 98.82% विद्यार्थी उत्तीर्ण तर कोल्हापुरात 96.78 तर मुंबई विभागात 95.84% विद्यार्थी उत्तीर्ण. पुण्यातील न्यू इंग्लिश शाळेतील रावी नामदोषी विद्यार्थिनीला 10वीत 100% गुण. विद्यार्थिनीला उचलून घेऊन विद्यार्थ्यांचा जल्लोष. सीबीएसई बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर. मुली 95% तर मुलं 92% उत्तीर्ण. सीबीएसईकडून 12वीचा निकाल जाहीर. यंदा 88% निकाल. गेल्या वर्षीच्या तुलनेत 0.41% विद्यार्थी जास्त उत्तीर्ण. गडचिरोलीत अवैध रेती तस्करी करणारे 15 ट्रॅक्टर जप्त. कारवाईमुळे अवैध रेती तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले. वसईच्या सांडोर गावातील परेरा दाम्पत्याचा फिलिपाईन्स देशात अपघात. परेरा दाम्पत्याच्या उपचारादरम्यान मृत्यू. मुंबईतील सीएसएमटी स्थानकावर प्लॅटफॉर्म साफ करणारी मशीन रेल्वे ट्रॅकवर कोसळली. मोटरमननं प्रसंगावधान राखत जागीच लोकल थांबवल्यानं अपघात टळला. कोकणातील हापूस आंब्याची परदेशवारी. 1 एप्रिलपासून परदेशात 1,000
898 टन आंबा निर्यात, एकट्या अमेरिकेत 1120 टन म्हणजे 69% आंब्याची निर्यात झाल्याची माहिती. बीडच्या आष्टी तालुक्यातील हजरत मौलाली बाबांच्या यात्रेला प्रारंभ, आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यात्रेमध्ये सहभागी. ब्रह्मोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गरुड बघन सेवाई शोभायात्रा, या यात्रेत सहभागी होण्यासाठी वरदराजा पेरुमल मंदिरात हजारो भाविकांची गर्दी. इस्रायली अमेरिकन ओलिस एडन अलेक्झांडरची सुटका, 584 दिवसांच्या कैदेनंतर हमासनं केली सुटका. घरी परतल्यावर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केलं स्वागत. ज्योतिषाचार्य पद्मश्री गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी घेतलं तुळजाभवानी देवीचं दर्शन. तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर भेट महत्वाची. 2022 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेले डॉक्टर सुब्बन्ना अय्यप्पन यांचा संशयास्पद मृत्यू. शनिवारी श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीत आढळला मृतदेह. कर्नाटक पोलिसांकडून तपास सुरू. प्रतिभावान विद्यार्थी कियान सावंतची ग्लोबल चाइल्ड प्रॉड्यूस अवॉर्ड 2025 साठी निवड. कियानची शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी टॉप 100 बाल प्रतिभांमध्ये निवड. बिहारमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका, 36 सुवर्णांसह महाराष्ट्राची एकूण 88 पदकांची कमाई. निवडणूक आयोगाकडून डुप्लिकेट मतदार ओळखपत्रांवर कारवाई. तसंच ज्या मतदारांचे मतदार ओळख क्रमांक सारखेच आहेत त्यांना नवीन क्रमांकासह नवीन ओळखपत्र देण्यात आल्याची माहिती. सर्वसामान्यांना दिलासा, महागाई दर कमी. एप्रिल महिन्यात महागाई दर 3.16%वर तर सलग तिसऱ्या महिन्यात महागाई आरबीआयच्या 4%च्या लक्ष्याखाली. आरबीआयचा स्टेट बँकेला 1,72,00,000चा दंड. ग्राहक हिताच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यानंतर आरबीआयनं बजावली होती नोटीस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.